मी पेटाचा एक खंबीर विरोधक असून देखील खालील माहिती देत आहे. अशा ओळींनी सुरुवात असलेला एक मेसेज मागच्या 2-3 दिवसांपासून अतिशय वेगानं महाराष्ट्रात सर्क्युलेट होतोय. असा मेसेज तुमच्यापर्यंत देखील पोहोचला असेल. ज्यामध्ये माधुरी हत्तीनीसाठी चाललेल्या संपूर्ण लढ्याला, कोल्हापूरच्या लोकांच्या भावनांना आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासकट संपूर्ण जैन समुदायाला वेगळं काढून त्यांना बदनाम करायचा प्रयत्न चालवलेला दिसतोय. या मेसेजमध्येच अशी ओळ आहे की हे पुरावे राजू शेट्टी आणि त्यांचे धर्मबांधव असलेल्या मठ अधिकाऱ्यांनी पेटाला दिलेले आहेत. यावरूनच लक्षात येतं की हा मेसेज लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि त्यांची फाटाफूट करण्यासाठी केला गेलाय. ज्या प्रकारची एकी सध्या दिसते आहे ती तोडायचं या मेसेजचा उद्देश आहे. याशिवाय कित्येक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला वंताराबरोबर किंवा पेटाबरोबर कोलॅबोरेशन करून या चळवळीच्या विरुद्ध मेसेजेस करायला, व्हिडिओ करायला पैसे देऊन व्हिडिओ करायचं आमिष दाखवलं जातंय. जे करायला अनेक लोकांनी नकार दिलाय आणि त्याबद्दलचे मेसेजेस सुद्धा सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर वगैरे टाकलेले आहेत. ते देखील तुम्ही पाहिले असतील. पण तरीही काही गोष्टी सत्य आणि काही असत्य यांची अतिशय बेमालूम सरमिसळ करून हे मेसेज फिरवले जात आहेत. सकाळपासून काही लोकांनी मला तो मेसेज करून विचारलं की हे खरं आहे का? म्हणून माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की यामध्ये खरं आणि खोटं दोन्ही मिक्स केलं जाते आणि ते पसरवलं जाते. उदाहरणार्थ राजू शेट्टी यांनी हत्ती वन विभागाकडे पाठवायला पत्र लिहिलं, पण तो माहूत नसल्यामुळे लिहिलं. पण मेसेज वेगळंच काही सांगतो. पेटाच्या अधिकारी खुशबू गुप्ता यांना हत्ती विकण्यासाठी दाखवला नव्हता, तर तो तिथली एकूण परिस्थिती दाखवण्याकरता पेटाला केलेली ती मदत होती. अशा अनेक गोष्टी खऱ्या खोट्याचं मिश्रण करून सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही या मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नका आणि माधुरी हत्तीनीला परत आणायच्या आपल्या मोहिमेवर ठाम रहा.